नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीचा अतिशय आनंदाची बातमी आहे बघा. मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. आज आता दुसरी यादी आलेली आहे, बँकेकडे पाठवलेली आहे. आज 12 जिल्ह्यामध्ये आणि 10 बँकांमध्ये आणि पोस्टात मध्ये पैसे पडणार आहेत. यासोबत लाडक्या बहीण योजनेसोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा वाटप आज पासून सुरू व्हायला सुरुवात होणार आहे. आज बघा 27 डिसेंबर आहे. आजची यादी आलेली आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही हे कसं बघायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणींना याच्यासोबत 2 गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. पहिलं म्हणजे एक घरकुल मिळणार आहे. लाडक्या बहिणींना आता याच्यासोबत घरकुल सुद्धा वाटप होणार आहे. तर लाडक्या बहिणीचा अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 1,500चा हप्ता अधिक तुम्हाला गॅसचा हप्ता आणि डिसेंबरचा 6वा हप्ता आणि गॅसचा दुसरा हप्ता किंवा पहिले 2 हप्ते एकत्र येणार आहे. यासोबतच लाडक्या बहिणींना घरकुल सुद्धा मिळणार आहे आणि घरकुल सोबत तर लाडक्या बहिणींना लक्षात घ्या, जो तुम्हाला घरकुल मिळणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला सोलर सुद्धा बसवून मिळणार आहे. त्यासाठी सुद्धा योजना आलेली आहे. असे मिळून नवीन वर्षात 2 ते 3 गिफ्ट आता लाडक्या बहिणीला मिळणार आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा वाटप असेल की हे आपल्याला सुद्धा मिळायला हवं. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. लक्षात घ्या, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे, कारण संपूर्ण आता राज्यामध्ये पुन्हा एकदा वाटप सुरू झालेला आहे. डिसेंबरचा जो 6वा हप्ता आहे 1,500 रुपये याचा इथे वाटप सुरू झाला आहे. कारण मागे जे 7,500 आले होते ते राहिलेल्या लाडक्या बहिणींचे आले होते. बघा, आतापर्यंत जर आपण बघितलं तर 5 हप्ते सहसगट आले नव्हते, पण आता सहसगट लाडक्या बहिणीला 5 हप्ते आलेले आहेत. अजून जरी कोणाला आले नसेल तर त्यांनी कमेंट करून सांगा कोणाला 7,500 आले होते. आणि लक्षात घ्या, आज सुद्धा आलेल्या लाडक्या बहिणींना ज्यांना 7,500 राहिले असतील त्यांना 7,500 येतील काही आणि डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता आजपासून दुपारी 3 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटला येण्यास सुरुवात होणार आहे. कारण आज बँक चालू आहेत आज सलग आणि डिसेंबरचा जो 6वा हप्ता आहे 1,500 रुपयाचा तो वितरित केला जाणार आहे. कारण लाडक्या बहिणींना वर्षाचा शेवट हा गोड करण्याचा इतर सरकारने ठरवलेला आहे आणि सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आता इथं पैसे मिळणार का? आता एक मोठा विषय आहे. तुमचा जे काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे लक्षात घ्या. इथं आता जर आपण बघितलं तर 12 जिल्हे आणि जो 10 बँक आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तर ते कोणत्या बँक असणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना याच्यामध्ये पात्र असणार आहे लक्षात घ्या. आजचे वाटप होणार आहे त्याच्यामध्ये जवळपास 80 ते 85 लाख लाडक्या बहिणींचं वाटप होणार आहे. 80 ते 85 लाख, कारण काल जवळपास 7 ते 70 लाख आणि पहिल्या दिवशी 35 लाख लाडक्या बहिणींना वाटप झाला आहे. तर जवळपास लाडक्या आपल्या इकडं 2.5 कोटी लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत. लाडकी बहीण योजना तुम्हाला माहित आहे, 2.5 कोटी लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. तर तुम्हालाही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता घरकुल सुद्धा मिळणार आहेत. बघा, घरकुल सुद्धा तुम्हाला इथे योजना मिळणार आहे. तर सर्व बहिणींना अभिनंदन, कारण की आता घरकुल आवास योजना याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. जास्तीची घर आता केंद्र सरकार कडून मंजूर होऊन आलेला आहे. तर जास्तीत जास्त लाडकी बहिणींनी याच्यासाठी अर्ज करायचा आहे. घरकुलसाठी सुद्धा अर्ज करायचा आहे. ज्यांनी अजून घरकुलसाठी अर्ज केले नसेल त्यांनी पटापट अर्ज करा, कारण तुमची जे काही घरकुल आहे ते मंजूर होत आहे. कारण केंद्र सरकारकडून जास्तीचे घरे इथं मंजूर झालेले आहेत. अजून पहा, देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलेले आहे एवढंच काय, तुम्हाला घरकुल व सोलर सुद्धा बसवून मिळणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना एक माझी नम्र विनंती आहे की पटापट तुम्ही हे काम करून घ्या. कारण लक्षात घ्या, सगळ्यांना हे जशी योजना माहीत होईल तसं उशीर होऊ शकतो. तुम्हाला ते कॉन्फिडन्स मिळणार नाही. त्यामुळे पटकन ते काम करायचं आहे. पटापट घरकुलचा अर्ज वगैरे भरायचा आहे. तुम्हाला जर याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर सप्रेम तर तुम्ही कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवला जाईल. पण जास्त जर कमेंट आल्या, कमीत कमी 400-500 कमेंट आल्या असेल तरच व्हिडिओ बनवला जाईल. कारण 12 कमेंटसाठी आपण व्हिडिओ बनवत नाही. सगळ्यात महत्वाची जे अपडेट आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना आणि गॅस सिलेंडर बद्दल. आता तुम्हाला मी सांगितलं की घरकुल आणि सोलार सोबत लाडक्या बहिणीला मिळणार आहे. त्यासाठी काही
काही प्रक्रिया ते म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे ती. याच्यामध्ये लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनामध्ये पात्र असलेल्या महिलेला मिळणार आहे. लक्षात घ्या, आज पुन्हा तुमच्या मोबाईल वरती मेसेज येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या अकाउंटला 1,500 रुपये जमा झाल्याचं मेसेज आज पुन्हा तुमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर येणार आहे. तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यावरती पण पैसे पडायला पाहिजेत, पण महत्त्वाची काम तुम्हाला आज करणे गरजेचे आहे, कारण आज आणि उद्यामध्ये बँका ओपन असतील, परंतु शनिवार आणि रविवार 2 दिवस बँका बंद असणार आहे. त्यामुळे आजच जाऊन बँकेमध्ये काही महत्त्वाची कामं करायची आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला आज 3 वाजता वाटप सुरू होणार आहे, 3 वाजल्यापासून, परंतु 7-8 वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत वाटप सुरू राहणार आहे. 3 वाजल्यापासून परत 7-8 वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत वाटप सुरू राहणार आहे. ते ट्रान्झॅक्शन टप्प्याटप्प्याने होत आहेत. आज जवळपास 4था दिवस आहे आणि 4था टप्पा वाटप आज सुरू होणार आहे, ज्याची यादी बँकेकडे सुद्धा जमा झालेले आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव असणारच आहे. मी जे जिल्हे सांगत आहे त्या जिल्ह्यातच वाटप सुरू होणार आहे आणि प्राधान्य दिलेल्या 10 बँका कोणत्या आणि पोस्टात पैसे वाटप होण्यास कार्यक्रम तिथे सुरू होणार आहेत. वाटप पैसे जे आहेत ते 2 ते 3 वाजेपासून पुढे सुरू होणार आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला आज सकाळी पासून बँकेत जाऊन ते महत्त्वाचे काम करायचं आहे. ते म्हणजे कोणतं हे मी तुम्हाला सांगत आहे, नाहीतर तिथे शक्यता कमी आहे. पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाहीत. पहिले म्हणजे तुम्हाला हे काम करायचं आहे. बघा, आदित्य तटकरे मॅडमनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही ज्या लाडक्या बहिणींना पैसे पाठवले आहे त्यांच्या काही आधार मॅपिंग किंवा आधार अकाउंट ब्लॉक होतं. अशा लाडक्या बहिणींना पैसे पाठवले होते, त्यांचे पैसे आधी अटकले होते, परंतु अजून आता पुन्हा तशी अडचण फेस करत आहोत. म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे की 80 ते 85 लाख महिलांमधून त्याचा आधार मॅपिंग झाले नाही असं म्हणत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना आधार मॅपिंग केली नसेल त्यांनी पटकन आज बँकेमध्ये जाऊन आपलं आधार कार्ड चेक करा. लक्षात घ्या, सरकारचं म्हणणं आहे की सर्व लाडक्या बहिणींना आपलं ऑनलाईन सुद्धा चेक करायचं आहे. घरी बसल्या सुद्धा ऑनलाईन चेक होऊ शकतं. आपल्या बँक अकाउंट ऍक्टिव्ह आहे का, आधार कार्डला मॅप आहे का, जर नसेल तर पटकन जाऊन तुम्ही बँकमध्ये तुमचं आधार लिंक करून घ्या, डीबीटी एनेबल करून घ्या. जास्त वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जवळच्या पोस्टात जा आणि आज करून घ्या, म्हणजे उद्यापर्यंत तुमचे मॅपिंग होऊन जाईल. एका दिवसात पोस्टात आणि बँकात होऊन जातं, परंतु लक्षात घ्या, फास्ट हे काम करायचं आहे. त्यानंतर काय होणार आहे, कारण काय आहे, तुमच्या शेजारी आजही सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील आणि तुम्हाला मिळणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हेच काम करायचं आहे, लिंक मॅपिंग. भरपूर जणांचा अकाउंट ब्लॉक झालं होतं, त्याच्या मागील कारणे भरपूर होती. त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन केले नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर बँकेत जाऊन तुम्ही एकदा चौकशी करा की आपल्या बँक अकाउंट चालू आहे का, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करून घ्या. नसेल तर पोस्टात जाऊन बघा, पोस्टाच्या खातं सुद्धा बंद आहे की चालू आहे हे बघून घ्या, कारण आपण अकाउंट जर जास्त नाही चालवलं तर ते अकाउंट बंद पडण्याची शक्यता असते. तर हे सगळं काम करायचं आहे आणि मग तुमच्या अकाउंटला 100% पैसे पडणार आहेत. आणि अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.